मला आठवते की त्याला मी, आमचं घर अगदी 8 किलोमीटरवर आहे, पण तरी हॉस्टेलला राहायचा डिसिजन घेतला. त्याचे मित्र त्याला म्हणायचे, अरे तुझं घर एवढं जवळ आहे, एवढं चांगल्या सोसायटीमध्ये तू राहतो, तरी तू हॉस्टेलमध्ये काय ॲडमिशन घेतलं. तर डिस्पाईट हॅव्हिंग लॉट्स ऑफ फॅसिलिटीज ॲट अ होम, सेपरेट स्टडी रूम, 15 वर्ष 16 वर्ष तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला आपला मुलगा एका रगडा पॅटर्नमध्ये टाकायचा. तर रगडा पॅटर्न किती महत्त्वाचा होता ते तुम्ही सगळे एक्सपिरियन्स करत असताल. मध्ये ज्या एक्झाम्स व्हायच्या त्या एक्झाममध्ये तो कधी जास्त खूप टॉपर नसायचा किंवा खूप लोअर पण नसायचा. कधी मॅथ्समध्ये चांगला असायचा, कधी गॅटमध्ये चांगला असायचा. त्याचे पप्पा आणि मी त्याला एक वाक्य नेहमी सांगायचो, बेटा तू 100% स्टडी कर, 100% दे, तुझे सगळे एफर्ट्स लाव, तुला सक्सेस येऊ या फेलियर येऊ, आम्ही ते सेलिब्रेट करू. आणि त्याचं सक्सेस आणि फेल्युअर आम्ही ते दोघंही त्याचं सेलिब्रेट करायचो.